सिटिंग खासदार श्रीकांत शिंदे साहब, मेरा उनसे कमिटमेंट है कि मैं चाहे किसी भी पार्टी में रहूं, चाहे इंडिपेंडेंट रहूं, मैं उनके लिए ओपनली उनके साथ उतरूंगा। त्या 4 दशकांपासून उल्हासनगरचं राजकारण कलानी कुटुंबाभोवती फिरलेलं आपण बघितलंय। मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर कलानी नेमकं कुठल्या गटात आहेत, शरद पवार की अजित पवार गट, याबद्दल मात्र अनेक संभ्रम निर्माण होते। मात्र आता ओमी कलानी यांनी या सर्व जे राजकारण आहे त्याच्यावर मोठं भाष्य केलेलं आहे, त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे। मात्र शरद पवार गट की अजित पवार गट यापेक्षा पलीकडे जाऊन त्यांनी आपला जो राजकीय निर्णय आहे तो जाहीर केलेला आहे, त्याबद्दल त्यांनी मौन सोडलेलं आहे। इतकंच नाही तर आपला पक्ष कुठला, येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभेचा त्यांचा कॅन्डिडेट कोण असणार, यासोबतच त्यांनी कल्याण लोकसभेला कुठल्या राजकीय नेत्याला आपण सपोर्ट करणार, यासह शिंदे कलानी भेट आणि भाजपशी त्यांचं ब्रेकअप का झालं, या सर्व गोष्टींवर अखेर आपलं जे मौन आहे ते सोडलेलं आहे। पाहूयात ओमी कलानी नेमकं काय म्हणाले, कुठला आहे त्यांचा पक्ष, कुठल्या गटात आहे, काय घेतलाय त्यांनी निर्णय आणि कोण असणार आहे त्यांचा पुढचा उमेदवार। अब तक तो ये ऐसा ही है कि टीम ओमी कलानी एक अपक्ष उम्मीदवार रहेंगे और उम्मीदवारी भी मेरी खुद की होगी इस आने वाले विधानसभा इलेक्शन में। देखिए, एज ऑफ नाउ हमारा खुद का पार्टी है टीम ओमी कलानी, जिसके 22 कॉरपोरेटर्स हैं और 3-4 गांवों में सरपंच उप सरपंच है हमारे टीम ओमी कलानी के। और एज ऑफ नाउ हमारा स्टैंड इंडिपेंडेंट ही है। राजनीति चीज ऐसी है कि अगले पल क्या होता है वो पता नहीं पड़ता है, तो आगे का हम आगे देखेंगे, बट फिलहाल हम इंडिपेंडेंट इस पे पार्टी में। लोकसभेचं आता वातावरण निर्माण झालेलं आहे आणि येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे यांना सपोर्ट करणार असल्याचं देखील जाहीरपणे ओमी कलानी यांनी सांगितलेलं आहे। तसं बघायला गेलं तर कल्याण पूर्व, उल्हासनगर, अंबरनाथ इत्यादी परिसरामध्ये कलानी यांचा चांगला होल्ड आहे आणि जे आहे ते ठरलेले मतदार आहेत, त्यामुळे ही मोठी जी भूमिका आहे ती ओमी कलानी यांनी जाहीर केलेली आहे की येत्या निवडणुकीमध्ये ते खासदार शिंदेना सपोर्ट करणार आहे आणि मी त्यांना कमिटमेंट दिलेली आहे आणि ही कमिटमेंट मी पाळणार असं सुद्धा त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितलंय। देखिए, मेरा एक पर्सनल कमिटमेंट है और मेरी आदत है कि मैं एक बार किसी से कुछ कमिट करता हूं तो कभी पीछे नहीं लेता हूं वो कमिटमेंट। मेरा हमारे जो खासदार हैं सिटिंग खासदार श्रीकांत शिंदे साहब, मेरा उनसे कमिटमेंट है कि मैं चाहे किसी भी पार्टी में रहूं, चाहे इंडिपेंडेंट रहूं, मैं उनके लिए ओपनली उनके साथ उतरूंगा। मध्यंतरी आपण बघितलं की अजित पवार यांचा उल्हासनगर नजीक असलेल्या वरप गावामध्ये राष्ट्रवादीचा जो मेळावा होता त्यावेळेला पवार यांनी हजेरी लावलेली। या मेळाव्याला कलानी कुटुंबापैकी प्रत्यक्षात कोणी उपस्थित नव्हतं, मात्र त्या दिवशी रात्री एका लग्न समारंभाच्या निमित्तानं श्रीकांत शिंदे आणि पप्पू कलानी हे एकत्र गाडीमध्ये बसलेले पाहायला मिळाले आणि त्यामुळे अनेक जे राजकीय चर्चा होत्या त्यांना उधाण आलेलं होतं। या भेटीवर सुद्धा ओमी कलानी यांनी भाष्य केलेलं आहे। तर ही भेट राजकीय नसून केवळ एक सदिच्छा भेट असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय। देखिए, जहाँ तक पिताजी का सवाल है, पप्पू कलानी वो आज के टाइम पे राजनीति में है नहीं, वो राजनीति से काफ़ी दूर है और जो भी पॉलिटिकल डिसीजन है वो मैं ही लेता हूँ। और जो आपने जो बताया कि श्रीकांत शिंदे साहब से जो उनका मुलाकात था वो एक कर्टसी विजिट था, किसी शादी पे उनका मुलाकात हुआ था और चाय पिया उन्होंने साथ में, उससे ज्यादा कोई भी डिस्कशन हुआ नहीं था उस मीटिंग। कलानी हे आपल्या पक्षामध्ये असावे ही राजकीय पक्षांची मनीषा लपून राहिलेली नाहीये। कलानींना आपल्या पक्षामध्ये घेण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची अगोदर सुद्धा मनधरणी केलेली आहे। राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी सुद्धा आपण बघितलं तर मागचा जर इतिहास काढला राजकारणातला तर ते साहेबांच्या सुद्धा खूप जवळ होते। त्यानंतर त्यांनी भाजपशी हात मिळवणी केली आणि भाजपशी हात मिळवणी केल्यानंतर पुन्हा त्यांनी साहेबांच्याच राष्ट्रवादीमध्ये पुन्हा प्रवेश केला आणि हातामध्ये घड्याळ घातलं। त्यानंतर आता राजकीय परिस्थिती बदलली आहे। राष्ट्रवादीमध्ये सुद्धा 2 गट पुढची राजकीय भूमिका काय घेतात याकडे लक्ष होतं, मात्र त्यांनी भाजपशी ब्रेकअप का केलं, असं काय घडलं की त्यांनी भाजपला सोड चिठ्ठी देऊन पुन्हा ते राष्ट्रवादीमध्ये परतले, याबद्दल सुद्धा ओमी कलानी यांनी भाष्य केलेलं आहे। भाजपनी जी कमिटमेंट दिली होती ती पाळली नाही, त्यामुळे मला नाईलाजाने तिथून बाहेर पडावं लागलं, असं खुलासा ओमी कलानी यांनी केलाय। राष्ट्रवादीतल्या कुठल्याच गटाचे नाहीये, आता ओमी कलानी सध्याच्या घडीला हे इंडिपेंडेंट आहे। जी बिल्कुल। त्याचप्रमाणे सर दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जसं तुम्ही सांगितलं
की सुरुवातीला तुम्ही भाजपची हातमिळवणी केली, त्याच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये पुन्हा प्रवेश केला, स्वगृही परतला. नेमकं असं काय झालं भाजपकडून की तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागला? देखिए, जैसा मैंने मतलब मेरा और बीजेपी का ये कमिटमेंट था कि जो लास्ट विधानसभा का जो टिकट है वो हमारे फैमिली में दिया जाएगा, जो कि वो पूरा नहीं हुआ. उस बात पे नाराजगी जताते हुए मैंने उनसे जो मेरा जो टाई अप था वो ब्रेक किया. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला समजा भाजपकडून ऑफर आली तर तुमचा निर्णय काय असणार आहे? देखिए, वो तो मैंने बताया कि पॉलिटिक्स चीज ही ऐसी है कि अगले पल क्या होगा कुछ पता नहीं है, तो वो आने वाले वक्त में हम देखेंगे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये संपूर्ण जे राजकारण आहे ते कुठल्या दिशेला जातं ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण राजकारणामध्ये आपण बघितलंय की झटकन कुठलेही बदल होतात, कोणीही कुठल्याही पक्षामध्ये जातो. मात्र सध्या ओमी कलानींनी स्पष्ट केलेलं आहे की ते सध्या कुठल्याही पक्षाचे नाही आणि ही आत्ताच्या घडीला राजकारणामधली सर्वात मोठी बातमी आहे. कल्याण डोंबिवली व नजीकच्या परिसरातील अशाच नवनवीन अपडेटसाठी आजच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण, लोकमत.